त्याचा डेपो बनवायचा आहे. डेपो कसा बनवायचा हे पहा. इथं आपण हळदीच्या शेतामध्येच आपण डेपो बनवला आहे. इथं असा डेपो बनायचा. याच्यात आपण काय केलं आहे, रासायनिक खत हे मिक्स केलं आहे. मी जसं आता तुम्हाला सांगितलं का तसं रासायनिक खत मिक्स केलं आहे. आणि हे रासायनिक खत आपल्याला काय करायचं आहे, ही हळद आहे, या हळदीच्या शेतामध्ये आपण रासायनिक खत हे डेपो तयार केलेला आहे. हा डेपो पाऊस याच्याहून वाहून जाऊ नये, पावसाचं पाणी, म्हणून याला काळजी घ्यायची. थोडंसं झाकून ठेवायचं आणि पाणी चौकून जाईल याची दक्षता घ्यायची. चौकून चर काढायचा म्हणजे पाणी पावसाच्या व्यतिरिक्त निघून जाईल. आणि हळदीच्या हे 2 तास हळदीचे बेडवर, तर 2 तासाच्या मध्ये असं वंजळ भरून धार चलन, अशी वंजळ भरून धार चलन असं खत आपल्याला 2 हळदीच्या बेडवर 2 हळदीच्या तासामध्ये टाकून द्यायचं आहे. 2 हळदीच्या तासामध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे काय होईल की पूर्ण हळदीच्या या बेडवर आपलं खत इथं पडलं पाहिजे. इथं बेडवर आपलं खत हे पडलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे पहा, कंपोस्ट केलेलं आपण जे मिक्स केलं आहे, डेपो जे तयार केला आहे आपण, हा डेपो असा इथं असं टाकून द्यायचा. सरळ रांगोळ भरायची. हातानं भरा तुम्ही. जर मोग लावून जर तुम्हाला सोडता आलं